जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापुरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत शहरात 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कात्रप, हेंद्रेपाडा, बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील सखल भागात पाणी साचलंय। मात्र बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी अजूनही इशारा पातळी खालून वाहतीये। सध्या उल्हास नदीचं पाणी 14.50 मीटरवर आहे। नदीची इशारा पातळी ही 16.50 मीटर तर धोक्याची पातळी ही 17.50 मीटर आहे। पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी उल्हास नदीवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय। सतर्कता म्हणून पालिका प्रशासनानं अग्निशमन दलाला 24 तास सज्ज राहण्यास सांगितलंय। तसेच 2000 नागरिकांची राहण्याची तसंच जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचं मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलंय। पाऊस खूप पडतोय, महाराष्ट्रामध्ये जसा पाऊस पडतोय तसा बदलापूरमध्ये खूप पाऊस पडतोय। मी आत्ताच आकडेवारी घेतली तर सकाळपासून 38 मिलीमीटर पाऊस बदलापूरमध्ये झालेला आहे। आता पूर्ण शहरामध्ये फिरतोय, काही सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। परंतु बदलापूरचा मेन इश्यू जो असतो उल्हास नदीला पूर येणं आणि बऱ्याच घरांमध्ये पाणी जाणं, पण आज तुम्ही आता बघत असाल तर आता 14.80 मीटरच्या आसपास पाण्याची लेवल आहे आणि 16.5 मीटरला आपण अलर्ट देतो आणि 17.5 मीटर डेंजरस सिच्युएशन असते। पण आता तशी काही परिस्थिती नाही आहे आणि जरी तशी काही परिस्थिती जरी उद्भवली तरी आम्ही जवळपास 2000 लोक शिफ्ट करू शकतो अशी आमची व्यवस्था आहे। त्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो अशी नगरपालिकेची तजवीज करून ठेवलेली आहे आणि माझ्या 2 फायर टीम रात्री म्हणजे 24 तास इथं गस्त घालत आहेत, अनाउन्सिंग करत आहेत, लोकांना आव्हान करत आहेत। तर एकंदरीतच परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।